माऊली, झाली का पंढरीच्या वारीची तयारी? पंढरपूरची वारी अत्यंत धार्मिक आणि भक्तिमय परंपरा आहे, ज्यामध्ये लाखो भाविक दरवर्षी सहभागी होतात. पण एवढ्या मोठ्या संख्येने भाविक एकत्र येताना काही बाबींकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे. WMO परिवार या पंढरपूरच्या वारीसाठी काही महत्वाच्या सूचना देतात, जेणेकरून तुमची वारी आनंददायी आणि आरोग्यदायी हो. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त माऊलींपर्यंत पोहोचवा ही विनंती. पंढरपूर वारीसाठी माऊलींनी कोणत्या काळजी घेणं आवश्यक आहे ते बघा. जर तुम्हाला काही आरोग्य संबंधित समस्या असतील, जसं काही ब्लड प्रेशर, शुगर किंवा अजून काही, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार तयार व्हा. आणि आपली सगळी औषधं सोबत ठेवा. वारीत चालताना शारीरिक श्रम होतो, त्यामुळे वारीत जाण्याआधी कमीत कमी 2-3 आठवडे चालायचा सराव सुरू करा. उन्हात चालताना शरीरात पाणी कमी होऊ शकतं, त्यामुळे सतत पाणी पिण्याची सवय लावून घ्या, म्हणजे चक्कर येणार नाही. आणि काही इमर्जन्सीसाठी सोबत इलेक्ट्रॉल पावडर ठेवा. खूप लांब पर्यंत चालायचं आहे, त्यामुळे चप्पल एकदम आरामदायक घ्या माऊली. वारीत लाखो लोक असतात, त्यामुळे गर्दीमधून सावधगिरी बाळगा. कोणताही गोंधळ उडू नये म्हणून वारीत विठुरायाचा जप करत सरळ मार्गाने चालत राहा. आरोग्यविषयक काही तक्रारी जाणवल्या, जसं काही चालताना दम लागणं, छातीत दुखणं किंवा डोळ्यापुढे अंधारी येणं, यावर लक्ष ठेवा. आणि जास्त होण्यापूर्वी नजीकच्या मेडिकल कॅम्पमध्ये व्हिजिट करा. वारीच्या मार्गावर पोलिसांसोबत संपर्क ठेवा, त्यांना सहकार्य करा आणि काही गरज लागल्यास त्यांना मदत मागा. तसेच काही चुकीचं आढळल्यास पोलिसांना लगेच कळवा. पंढरपूर वारी जवळजवळ 15 ते 20 दिवसांची असते, त्यामुळे विश्रांती घेणं अत्यंत महत्वाचं आहे. रात्रभर न चालता फक्त आराम करा. तुम्ही ज्या ठिकाणी विसावा घेणार असाल त्याची माहिती आधीच घेऊन ठेवा. नेहमी आपल्या दिंडी सोबत राहा आणि आपल्या दिंडीमधील 1-2 प्रमुखांचा नंबर पाठ करून ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा आणि ती चिठ्ठी सोबत ठेवा. आणि गर्दीमध्ये चुकामुक झालीच तर घाबरून न जाता इतर माऊलींची मदत घ्या. तरुणांनी वृद्ध माऊलींवर विशेष लक्ष ठेवा आणि काही गरज पडल्यास त्वरित मदत करा. प्रवासाच्या मार्गावर काही अडचणी पण येऊ शकतात, पण शांत राहा, कारण का आपला देव विठ्ठल आपल्या सोबतच असणार आहे. सर्व काही ठीक होईल. रामकृष्ण हरी.